कालच्या व्हिडिओमध्ये मी करटुले साफ कसे करायचे हे दाखवले आहे। आजच्या व्हिडिओत आपण करटुल्याची भाजी कशी बनवायची ते बघूया। इथे मी करटुले असे उभे उभे कापून घेतलेले आहेत। तुम्ही गोल आकारामध्ये देखील कापू शकता। याच्यामध्ये बिया थोड्या निब्बर होत्या, त्या निब्बर बिया मी काढून टाकत आहे आणि ज्या करटुल्यांमध्ये कवळ्या बिया आहेत आपण तशाच ठेवणार आहोत। मला सकाळी डब्याला उशीर होत होता म्हणून मी इकडे एका कढईमध्ये तेल आणि हळद टाकून ही करटुले परतायला ठेवलेले आहेत। त्यात थोडेसे मीठ देखील घालायचे आहे। छान परतून झाले की आपल्याला त्याला झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे आणि दुसरीकडे मी दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम केले आणि भाजीच्या फोडणीची तयारी सुरू केली। फोडणीसाठी इथे मी मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी 2 कांदे मोठे उभे चिरून घेतलेले आहेत। ते व्यवस्थित परतून झाले की आपल्याला अद्रक, कोथिंबीर, लसूण, सुकं खोबरं याचं वाटण टाकून घ्यायचं आहे। त्याचमध्ये आपल्याला धने जिरे पूड, थोडीशी हळद आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आपले करटुले याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। इथे मी थोडंसं 2 चमचे पाणी टाकलेलं आहे कारण भाजी थोडीशी खाली लागत होती आणि नंतर वाफेवर 3 ते 4 मिनिटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे। करटुले हे चवीला थोडेसे कडवट असतात, त्यामुळे इथे मी कांद्याचा वापर जास्त केलेला आहे। भाजी अशी छान शिजली की त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलं, थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि ही कमी तिखट अशी आरुषची भाजी काढून घेतली आणि त्याच भाजीमध्ये मी परत 2 चमचे लाल ॲड करून त्याला 2 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। माझ्या मम्माच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।